प्रेम नावाची जी चीज आहे त्याची मार्केट मोजके दोनच जगामध्ये. प्रेमाची मार्केट किती आहेत? फक्त 2 मार्केट. 2च मार्केटला प्रेम मिळतं. बाकी जेवढे तेवढे त्या तुट्या आहेत. तुट्या कशाच्या? प्रेमाच्या. बायको, पोरग, पैसा, सत्ता, संपत्ती, मित्र, बारक्या बारक्या तुट्या आहेत. वॉटर सप्लायहून पाणी जर सप्लाय झालंच नाही तर ह्या तुट्याच्या रिंग आउट बी केल्या तरी पाणी येणार आहे का? नाही. तिथून सप्लाय व्हावं लागतं. सप्लायचे केंद्र 2च आहेत. किती आहेत? 2. एक देव अथवा देवमान्य संत. 2च ठिकाणी प्रेम राहतंय. बाकी चहा पाण्याला बोलवलं तरी येत नाही. येत नाही महाराज प्रेम. जातीवंत प्रेम फक्त. म्हणून तुकोबारा म्हणतात हे तो देणे तुमचे देवा. देवा हे फक्त तुम्हीच देऊ शकता. हे दुसरीकडे मिळणारा मालच नाही ना. प्रेम देवाचे हे देणे देह भावदाय देणे शुद्धी दे सकाळा प्रेम देवाचे हे देणी देह भाव जाये जेनी न धरावी मने शुद्धी देश काळाची. कसं आहे? प्रेम हा फक्त देवच देऊ शकतो. कोण? देव. आणि दुसरं मार्केट संताची गावी प्रेमाचा सुकाळ. संताची गावी प्रेमाचा सुकाळ. काही तळमळ दुःखलेश. संताची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. एक देवानं द्यावा लागल अथवा संतान. माणूस काय करतो? बायकोकून प्रेम मिळल, पोराकून प्रेम मिळल असं माणूस प्रयत्न करतो का? करीत नाही. आणि म्हणतीत ना माणसं महाराज तिला काही करायचं ठेवलं नाही हो आपण. तिनं फक्त प्रेमानं बोलावं. आम्हाला येते मिठवा मिठवीच्या कुठाण्यामुळे. गुरुजी तेवढं तुमच्याकडे येत नाही असलं काम. तुमचा गण बघितला की माणसं म्हणते हे नाहीत मिठवीत. आमच्याकडे माणसं असली येतील. मग आमच्याकडे आल्यावर माणसं म्हणतील महाराज तुमचं ती ऐकत बघा, सांगून बघा. मला वाटतं बाबा ऐकत असते तर काय झालंय काय? अहो ती गोडच बोलत नाही. काय बऱ्याच माणसाच्या नाराज्या, दुसरं काहीच नाही महाराज. फक्त बायको गोड बोलत नाही म्हणून नाराज आहेत काही माणसं. आणि बायको गोड न बोलण्याचं कारण ह्याची चाल नीट नसते. हे जर नीट चालीनं चालला तर बायकोची काय ताकद आहे महाराज. किती बी उभ्या कानाची बायको असू द्या. कसल्या कानाची? उभ्या कानाची म्हणजे कारवान. किती बी कडक बायको असू द्या, आपली चाल चांगली असली की बायको शिस्तीत चल. पण आपल्या चाली म्हणजे त्या ठेवणीच वेगळ्या आहेत. त्या कीर्तनात साऱ्या ठेवणी सांगायसारख्या नाहीत ना. त्याच्यामुळं बाई आपल्यावर स्वार होती महाराज. जग जाहीर आहे. पर्याय पत्नीकून प्रेम, मुलाकून प्रेम अपेक्षाच करायची नाही. तो आटमच त्यांच्याकडे नाही. त्या प्रेमाच्या तुट्या आहेत. तिकडून जर वाटर सप्लाई से सप्लाई हुआ तब जाके कहीं टूटी अपने को पाणी दे सकती है. ही तुट्या आहेत प्रेमाच्या. तिकडून सप्लाय झालं नाही इकडे मिळू शकत नाही. असं आहे.
आणि म्हणून मोह वेगळा आणि प्रेम वेगळं. आपल्याकडं सर्रास लेबल प्रेमाचं आणि मध्ये टोटल माल भरलाय मोहाचा. त्यामुळं माणसं प्रेम मिळत नाही म्हणून मोहच प्रेम समजून वापर करायला लागले. आज सुद्धा म्हणतात आता दुधाची ताकावरच काय असा प्रकार घडायलाय. पण ओरिजिनल प्रेम, जातिवंत प्रेम, सोली वजे सुख अति सुखा होणी, तस जातिवंत प्रेम कसलंय महाराज, हे फक्त देव अथवा संताकडे मिळत, त्याच्यामध्ये भेसळ नाही. लक्षात आलं का? निर्भेळ पद्धतीचं प्रेम आहे. म्हणून हे तो देणे तुमची देवा किंवा प्रेम देवाची हे देणे देहभाव जाय जेनी. म्हणून प्रेम देवाची हे देणे, देवा तुमच्याशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. हे तो देणे तुमची देवा घ्यावी अखंडित सेवा, आमच्याकडून अखंड सेवा करून घ्यावी. काय आणि ती प्रेम बी कसं महाराज, ती प्रेम बी असं असावं लागतं. कसं? अंगी प्रेमाचे भरते, 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 अंगी प्रेमाचे भरते. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढ. ती प्रेमाचं भरत असं यावं लागतं महाराज. एकदा प्रेमाचं भरत जर आलं ना, त्याला ओहटी नको, त्याला उतार नको, चढतं प्रेम राहिलं पाहिजे. जशी ज्ञानोबा म्हणतात ना, तैसी नित्य नवी भजता श्रद्धा, नित्य नूतन प्रेम, नव प्रेम ही फक्त देवाकडे अथवा संताकडे मिळते. हा मालच नाही दुसरीकडे. लक्षात आलं का? आता व्यवहारामध्ये कुठं माल मिळत नाही. आता ती लेबल प्रेमाचं आणि मध्ये मोह भरलेला आहे. तो हा वा वा, पुत्रापासून सुखप्राप्ती माता पिता होईल म्हणती, शेकी अंगोटा दाविती. हा, शेकी अंगोटा दाविती राया. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे बघा, मुलाकून पत्नीकून जी प्रेमाची अपेक्षा केली, खरं शास्त्र असते. तुम्हाला सांग, तुम्ही पुण्याला तुम्ही गेला असताल बऱ्याच बाबत ना, शंकर महाराज तुम्ही पुण्यात तर प्रॉपर पुण्यात गेला नाही तुम्ही. हा बघा, रेल्वेचा पूल क्रॉस करून आपण एसटी स्टँड कडे म्हणजे पुणे स्टेशन कडनं जाता सरळ जर गेलो, शिवाजीनगर वेगळं, शिवाजीनगर बरोबर आहे स्टेशन. आपण जेव्हा रुबी हॉल पासून पुढे निघालो, डावीकडं सरळ गेलो तर शिवाजीनगरकडे जाणार, डावीकडे वळतो स्टेशनला जायला, रेल्वेचा ब्रिज पास करतो. ब्रिज पास केल्या केल्या उजव्या हाताला रेल्वे स्टेशन कड, बस स्टँड कड, आणि तसाच पुढे तिरकच गेला तर ससून कड आहे की नाही. पण एक सरळ रोड जातो, उजवीकडनं वळता सरळ गेलं तर, सरळ गेलं की साधू वासवानी नावाचा चौक लागतो. आता आलं लक्षात. त्या साधू वासवानी नावाचा एक पुतळ्यावर असा बसला, आणि त्या साधू वासवानीची वाणी, त्या महात्म्याची वाणी खाली लिहिलेली,
फार सुंदर आहे महाराज, कधी बी गेलं तर वाचा. तिथं लिहिलेलं आहे, सुख हे देण्यात आहे घेण्यात नाही, प्रेम हे देण्यात आहे घेण्यात नाही. माझं बोलणं कळलं का नाही कळलं? ही सिस्टम आहे त्याची. कशी? प्रेम म्हणा सुख म्हणा ही आठमाशी आहेत. हे दिल्यावर मिळतंय, घेतल्यावर मिळत नाही. आणि आपला नाद कसला? घेण्याचा नाद आहे. बायकोकून प्रेम घ्यावं, पोराकून प्रेम मिळावं. घेतलं की मिळत नाही आणि दिलं की मिळतंय. बायकोकून प्रेम पाहिजे का? पहिलं बायकोला प्रेम द्या. तिथं लिहिलेल्या वाक्याचा अर्थ आहे हा. प्रेम हे देण्यात आहे घेण्यात नाही, सुख हे देण्यात आहे घेण्यात नाही. याचा अर्थ तुम्ही कुणाला बी सुख द्या, सुख मिळेल. प्रेम द्या, प्रेम मिळेल. आपली येडी जत्रा घ्यायला जाती, ती दूर पळत आहे. म्हणून प्रेम जर घ्यायचंच असेल तर फक्त दोनच मार्केट, एक देव अथवा देव मान्य संत. आणि तिथं मात्र पाहिजे एवढं, अपेक्षेपेक्षा दांडग प्रेम. क्या बात. तुका मनी पोते आणि देवे भरले नव्हे. कसं आहे बघा, संत उदार उदार भरले अनंत भांडार. तिथं काय कमी? जितकं म्हणाल तितकं, किती बी मागा, प्रेमच प्रेम. म्हणून तो म्हटलंय संताची गावी प्रेमाचा सुका. हा, कमी नाही तिथं प्रेम. म्हणून मागायचंच तर देवाकडे अथवा संताकडे. तुकोबाराय म्हणतात, देवा असलं प्रेम अंगी प्रेमाची भरती, नेघे उतार चढती. ते असं चढतं प्रेम चाललं पाहिजे. कसं? आणि बघा असं प्रेम चढत 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 कुणकडे येणार? ती तुका म्हणे तुका म्हणे वाणी. ती चढतं प्रेम. उतार नेघे, नेघे उतार चढत, सारखं चढतं प्रेम. मग एकदा प्रेम चढत 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 कुठपर्यंत? वाणीपर्यंत. एकदा वाणीत प्रेम आलं की ती वाणी म्हणजे तुका म्हणे वाणी, प्रेम अमृताची खाणी. वाणी पर्यंत प्रेम आलं. असं भरत वर येत येत उतार न घेता जर चढतं प्रेम राहिलं तर ती वाणी पर्यंत चढत जावं लागतं. आणि एकदा वाणीत प्रेमाचा झरा आला रे आला की त्याची वाणी, त्या वाणीत आलेलं प्रेम, त्या प्रेमाचं स्वरूप बदलतंय. ती अमृतासारखी गोड वाणी करते. काय करते ती? प्रेम वाणीला गोडवा आणतोय, गोडवा. म्हणून शब्द वापरले, प्रेम अमृताची खाणी. आता ती वाणी प्रेम अमृताची खान बनते. कसला अमृत आहे हे? प्रेमामृत आहे. कसला अमृत? प्रेमामृत. आणि एकदा प्रेमामृत जर बाहेर निघायला लागलं तर ती किती गोड आहे. आली मुखा वाटा अमृत वचनी, उत्तीर्णतायेने नोहे जन्मे. मग तयाची बिसाट शब्द, सुखे मनोइति भेद. सदेह सच्चिदानंद कान व्हावेती. त्यानं बरगळून जरी बोललं तरी त्याच्या वाणीतून वेदाच्या तुलनेतली शब्द बाहेर पडत असतात. प्रेम अमृताची खाणी. त्या वाणीत काय येते? अमृत हे मुखे श्रवत. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे श्रवतसे. म्हणजे तू एकतर बोलतच नाही काय, पण बोललाच तर ज्ञानोबा म्हणतात, प्रार्थीला जरी विपाय लोभी बोलू जाय, परी
सत्या होय माय बाप. आता ऐकणारला असं वाटतंय की माझे आई वडील बोलायले. साचा निमवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून तुका म्हणे वाणी प्रेमामृताची खाणी. त्या वाणीला आपल्या शब्दात म्हणजे प्रसादिकता येते. काय येते? ती वाणी कसली वाणी? प्रसादिक वाणी म्हणायचं. कसली वाणी येते? प्रसादिक वाणी. मग तो जे बोलेल तो वेद. काय? तो जे बोलेल तो वेद आणि तो चालेल तो मार्ग. त्यानं कुणकट बी चालू द्या. काय? तो जिकडं जसा जाईल तिकडं तसा तसा रस्ता चालत जाणार. काय? त्यानं मार्गानं चालायचं नाही. तो चलल तो मार्ग आहे. काय? त्यानं कोणत्या बी रस्त्यानं चालू द्या. ही ताकद त्याच्या प्रेमरूपी अमृत खाणीची ताकद आहे. आणि म्हणून गाथा ज्ञानेश्वरी हे कशाचं द्योतक आहे? प्रेमाचं भरत येत येत वाणीत आलं आणि वाणीचं प्रेमाचं कनेक्शन जुटल्याबरोबर तिला माधुर्य आलं. आणि म्हणून ती जी आलेली अक्षर आहे ती कसली आहे? ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळे का निर्मिली देवी. साधी अक्षर नाहीत. एका एका अक्षरा माझी आशी माझा रमाका. अहो ती अक्षर आहेत काय? ती अक्षरे नव्हती देकान ब्रह्म साम्राज्य. ती अक्षर अहो ती साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र. आत्मा उतरविते मंत्र अक्षरे ही. काय म्हणलंय? त्या अक्षर साधितोय आत्म्यालाच अवतारित करतील असली अक्षर निघाली. कशी निघालीत ती? ज्ञानेश्वरी जिला अर्थ नजर आहे ज्यानं थोडी पारायण केलीत. महाराज ज्ञानेश्वरीच्या अर्थ नजरेत जर रंगला ना माणूस मग तिथं कळतंय कसं प्रेमाचं भरत येत राहतंय. आणि ही प्रेमातून कशी निघालीत अक्षर. ती वाचत वाचत माणूस इतका मस्त होऊन जातो महाराज त्या अक्षरामध्ये. काय? त्याचं कारण आहे त्या अक्षराची टोटल रचना अशी मनोरचित अक्षर नाही. कशी ती अक्षर? प्रसादिक आहे. कसली अक्षर आहेत ती? प्रसादिक आहेत महाराज. त्या वाणीला प्रसादिकता आलेली असते. कशानं? प्रेमानं. आणि त्यातली त्यात ज्ञानेश्वरीचा जी सर्व ग्रंथात पहिला नंबर आला. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ. त्याचं कारण माहिती का काय? त्याचं मुख्य कारण आहे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना करताना आता ही भिंत बांधायची एखाद्या घराची, दगडाची इटाची कशाची बांध, दगड अथवा वीट बांधकाम करत असताना दोन्ही इटाच्या अथवा दोन्ही दगडाच्या मध्ये माणसं काय करतात? वाळून सिमेंटन ही कालून माल टाकतात का नाही? तसा ज्ञानोबरायांनी प्रत्येक अक्षराच्या सांध्यात थपीनं माल भरलेला आहे. कोणता? भाव नावाचा माल आहे. भाव अक्षराचे गाठे गाठे भाव अक्षराचे ब्रह्मज्ञानाने गोमती माय ज्ञानेश्वरी
भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायने रचना करताना ही स्पेशल आठम ओतलाय. प्रत्येक अक्षराच्या सांध्यात भाव टाकलाय आणि त्याच्यामुळं ज्ञानोबरायने त्याला नावच काय दिलं? भाव अर्थ दीपिका. कसली दीपिका? भावाच्या अर्थाची दीपिका प्रकाशिक आहे. त्याच्यामुळं ज्ञानेश्वरी वाचत असताना सर्वत्र भाव वाचल्यामुळं माणूस एकदा रंगला ना त्याला भान राहत नाही, इतका रंगून जातो ज्ञानेश्वरीत. ही ताकद कोणाची आहे? भाव नावाचा आटम ओतलाय. आणि वाणीत काय? प्रेम नावाचा आटम. त्यानं प्रसादिकता आलेली असते. कशानं? प्रेमानं प्रसादिकता येते महाराज. आणि म्हणून ते काहीही बोलले तरी काय ठरतंय ते? शास्त्र. शास्त्र. लक्षात आलं का? कारण त्या वाणीला काय येत असते? प्रसादिकता येते. म्हणून तुका म्हणे वाणी प्रेमामृताची खाणी, हे तो देणे तुमची देवा, घ्यावी अखंडित सेवा. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायचा प्रसाद. खरं म्हणजे जातो हरी. महाराज कुठं भंडारा, कुठं गोराडा, कुठं राहिलं ती मावळ, कुठं राहिलं हे चाटगाव. पण प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. शंकर महाराज प्रेमानं इकडे आले का नाही आले? हे ताकद कशाची आहे? शंकर महाराजाला खेसायला पैसा कारणीभूत आहे का? सत्ता, संपत्ती काहीच नाही. शंकर महाराजासारख्या महात्म्याला इकडे यावा वाटावं आणि इथं रहिवास करावं वाटावं, 4 का दिवस होणार राहू वाटावं. ह्याच्या बुडात फक्त प्रेम. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. महात्म्यानं इथं वेळ द्यावा, ही चाटगावकरांच्या प्रेमाची ताकद आहे. चाटगावकरांनी महाराजांना प्रेम दिलं. महाराज त्या प्रेमापोटी आज 34 वर्ष लगातार महाराजांनी कायम सेवा दिली. काय आता एवढंच आहे की एवढ्या मोठ्या चालत असलेल्या ओघात खारीच्या वाट्यानं माझा वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग आहे. आणि विशेष चाटगावकरांनी आमच्या जवानीला जागले. चाटगावकर आम्ही सर्किट माणसं. काय आपण पाहिली तर कसली माणसे? सर्किट माणसे आहेत. एकदा सरकारवर पुन्हा काय अपील? कुठल्याच कोर्टात अपील नाही पुन्हा. महाराज चाटगावकरांना शब्द टाकीस्तोर तर चाटगावकरांनी झल्ला बी आणि इतका गोंडस रामकृष्ण हरिनाम जप केलाय अप्रतिम. मला स्वप्नात वाटत नव्हतं की चाटगाव एवढ्या इमानदारीने जप करील म्हणून. केला बरं केला. आणि आता करणार. आता गप बसत नाही. आता करणार. आता जीवावर बी आलं तरी करणार. होय शंकर महाराज करणार आहेत का नाही? करणार आहेत. महात्म्याच्या मुखातून बी शब्द आली आणि मला खात्री आहे चाटगाव ओरिजिनल परमार्थाचं चाहतं गाव आहे. आणि ओरिजिनल परमार्थाचं नाव आहे जयामध्ये नारायणन शुद्ध पुण्य ते एक. नाम चिंतन ही ओरिजिनल पुण्य आहे. एवढंच आहे. नामचिंतनामध्ये प्रत्यक्षात करावं लागते. हुटावून शेळ्या चालत नाही. रामकृष्ण हरीला प्रत्यक्ष भजन करावं लागतंय. स्वतःच रामकृष्ण हरी करावं लागते. आता बाकीच्या सप्त्यात कसं आहे 10-5 रुपये वाढीव दिल्यावर भारी बुवा मिळतो काय? पण त्याच्यात नाही महाराज. त्याच्यात प्रत्यक्षात भजन करावं लागतंय. आणि करते. बरं मी स्वतः बघितलं ना. आणि ही ताकद आमच्या शंकर महाराजाची छाया आहे. आणि माझी खात्री आहे रामकृष्ण हरी आता आम्ही ढिलं पडलो तरी शंकर महाराज ढिलं पडू देत नाहीत गावाला आता. कारण नाम चिंतन मला सांगा
केवढा बी इमानदारीनं भजन करणारा भजन्या वारकरी कुणी बी असू द्या, किती खानदानिक वारकरी असू द्या, इमानदारीनं 2 तास कोण जप करतो? कुणी बी. लक्ष्मण बुवा करतो का? काय लक्ष्मण बुवा नाव आहे? हा करतो का? कुणी बी सांगू द्या. इमानदारीने एकटा माणूस 2 तास जप करू शकतो का? हा कुठे गेला चोपदार? कुठं चोपदार? बर मला सांगा, हा बर शंकर महाराज 2 तास इमानदारीनं किती बी खानदानी वारकरी राहू द्या ना, 2 तास जप करतो एकटा नाही करीत. हिथं कसं आहे, इकड्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे, एकमेकाच्या नादा जप होऊन निघतो महाराज. हा झालेली का? अच्छा या वर्षीसाठीची. वा हो कीर्तनात जाहीर माझ्या लक्षात कुठं राहिली. हे बघा येणाऱ्या पुढील वर्षासाठी म्हणजे वर्तमान आता येणाऱ्या रामकृष्णारी नाम जपाची महाप्रसादाची पंगत श्रीयुत वसंतराव रामराव केकान, राजाराम आहे का? हा बरोबर. श्रीयुत वसंतराव राजारामजी केकान आणि श्रीयुत धनराज प्रल्हादराव सांगळे, श्रीयुत भागवतराव नामदेवराव सांगळे आणि श्रीयुत विभीषणराव दादाहरी सांगळे या चौघांनी मिळून महाप्रसादाची पंगत या वर्षीच्या येणाऱ्या रामकृष्णारीची घेतली. गेल्या वर्षी जाहीर केलेले बरं हे नाव, आता जाहीर नाही, हे गेल्या वर्षीच्या रामकृष्णारीमध्ये जाहीर केलेले नाव आहेत. वा त्या बाका हो खरं असणार आहे ते बी नाव. काय अमोल आहे का? हे अमोली दगडूबा काय हे काय येडोबा अनिल, हा अनिल येडोबा चौरे आणि रामभाऊ बाबूराव चौरे हे मधल्या पंक्ती. त्यांनी एक पंक्ती म्हणजे 4-2 माणसाचे आहेत का गाव जेवणाचे आहेत? गाव म्हणजे विचारायला हरकत आहेत का इथे? ते नाहीत. अनिल येडोबा चौरे आहेत का इथं? घरचं कोणी आहे का? अनिल आहे का? अनिल गॅस पशी आहे. गाव जेवण आहे का आपलं मोजक्या भाजण्याची पंगत आहे? सांग तिथून सांग बाबा, ऐक तुम्ही. गाव जेवण आहे. टाळ्या वाजवा की असल्या टायमाला ढिलं पडते माणूस. ऐका रामभाऊ बाबूराव चौरे आहेत का इथं? रामभाऊ बाबूराव चौरे हा दोघं भाऊ बहुत मिळून आहे का? रामभाऊ बाबूराव चौरे आहेत का? बर त्यांना विचारून घ्या सांग. बंडू दगडू केकान यांची 5व्या दिवसाची पंगत. पूर्ण गाव जेवणच का? पण बंडू आहे का इथं? कसं आहे बाबा, मोजकी बाहुकी का गाव जेवण? गाव जेवण टाळ्या वाजवा. गाव जेवण म्हणलं की ढिला पडू नका तो. ऐका देणगी जाहीर केलेली नावे: धर्मराज ज्ञानोबा सांगळे 5,000 रुपये, विशाल बाबासाहेब केकान 5,555 रुपये. वा वा वा. माणिकराव दगडू तागड
5,555 रुपये. वा वा. अर्जुनराव बळीराम केकान 11,000 रुपये. वा. क्या बात है. वा वा. वसंतराव काय हा वसंतराव ज्ञानदेवजी कांदे देवदय पळकर शाबास 5,000 रुपये यांनी जाहीर केले. वा. श्रीयुत शिवाजीराव श्रीरंगरावजी बडे 1 क्विंटल साखर. वा वा. आणि गणेशराव सुदाम केकान यांचे 2,000 रुपये. 8 दिवसाचं चहा पाणी श्रीयुत गोविंदराव दामोदर केकान आणि आनंदराव दामोदर केकान या दोन्ही बंधूंनी 8 दिवसाच्या चहा पाण्याचं नियोजन केलंय. तर हे बघा सज्जनो, रामकृष्ण हरीच्या बाबतीत तुमचं रेकॉर्ड जबरदस्त गाजलं आणि तितक्याच जोमानं तितक्याच ताकदीनं नाम जप करत चला. देव तुमचं कल्याण करेल. जय विठ्ठल.